यानंतर एक मोठी अपडेट आहे। इफ्फीमध्ये 3 मराठी सिनेमांचा समावेश करण्यात आल्याचं कळतंय। फिल्म बाजार विभागामध्ये 3 मराठी सिनेमांचा समावेश केल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। 3 सिनेमांना स्थान देण्यात आलं आहे। इफ्फीमध्ये मराठी सिनेमांवर झालेल्या अन्यायाला लोकशाहीनं वाचा फोडली होती, तर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आता 3 सिनेमांचा फिल्म बाजार गटामध्ये समावेश करण्यात आला आहे। तर ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या सिनेमांचा समावेश करण्यात आल्याचं कळतंय। यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या 3 मराठी सिनेमांची निवड केल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। या 3ही सिनेमांच्या चमूचे मुनगंटीवार यांनी अभिनंदन केलं आहे। तर दरवर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या गटामध्ये मराठी सिनेमा महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात आणि या सिनेमांची निवड करण्यासाठी 5 सदस्यांची तज्ञ समितीही नेमण्यात आली होती। या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे 3 सिनेमा निवडण्यात आले। या 3ही चित्रपटांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्यासाठी चित्रपटांसोबत पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठीनं काही दिवसांपूर्वी या विषयीची बातमी लावून धरलेली होती आणि या ठिकाणी मराठी सिनेमांना स्थान नसल्याची बातमी दाखवलेली होती। त्यानंतर आता 3 मराठी सिनेमांचा समावेश या ठिकाणी केल्याची माहिती समोर येते। इफ्फीमध्ये हे 3 मराठी सिनेमे दाखवले जाणार आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। लोकशाही मराठीनं वाचा फोडलेली होती या प्रश्नाला आणि इफ्फी आंतरराष्ट्रीय महोत्सव एशियामधील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय महोत्सव जो फिल्म महोत्सव जो गोव्यामध्ये होत असतो आणि त्या ठिकाणी दरवर्षी मराठी सिनेमे दाखवले जातात, पण या वेळेला मोठ्या मराठी सिनेमाला स्थान मिळालं नसल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यालाच लोकशाही मराठीनं वाचा फोडलेली होती त्या प्रश्नाला आणि याचा आता मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। 3 मराठी सिनेमा आता शासनाकडून या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। इफ्फीमध्ये 3 मराठी चित्रपटांचा समावेश झाल्याची माहिती स्वतः सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी दिलेली आहे आणि यामध्ये जेव्हा हे सिनेमे दाखवले जातील त्यावेळेला या 3ही सिनेमांचे प्रतिनिधी सुद्धा इफ्फी महोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे लोकशाही मराठीच्या बातमीला मोठं यश आल्याचं म्हणावं लागेल आणि एक मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर गोव्यामध्ये सुरू असलेल्या इफ्फीसाठी हे 3 सिनेमे निवडण्यात आलेले आहेत आणि हे 3ही सिनेमे आता दाखवले जाणार आहेत। ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे 3 चित्रपट निवडण्यात आले। यावर प्रतिक्रियेसाठी अभिनेत्री निवेदिता सराफ या आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। निवेदिता ताई, आपण बघतोय की इफ्फीमध्ये एकही मराठी सिनेमा नाही असं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं आणि लोकशाही मराठीनं या बातमीला वाचा फोडलेली होती। आता 3 मराठी सिनेमांची निवड झाल्याचं कळतंय, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला खरंच बरं वाटतंय कारण मराठी सिनेमा अगदी पहिल्यापासून सिनेमा चलचित्राची सुरुवातच मराठी माणसापासून झालेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे मराठी सिनेमांनी नॅशनली आणि इंटरनॅशनली सुद्धा आता स्वतःची प्रतिमा उंचावलेली आहे। विषयांच्या बाबतीत आपण नेहमीच खूप धाडसी होतो आणि आपल्याकडे नेहमीच कॉन्टेंटच हिरो असायचा, कथा हीच चित्रपटाची सर्वात मोठी उजवी बाजू असायची। तर त्याचबरोबर आता चित्रपटांनी बिझनेस पण करून दाखवला मराठी चित्रपटांनी। आज बाई पण भारी देवा पण एवढा चालला, अगदी सैराट पासून असे वेगवेगळे चित्रपट त्यांनी बिझनेस करून दाखवलाय आता आणि त्याच्यामुळेच मला खूप आनंद होतोय की इफ्फीमध्ये 3 चित्रपटांची 3 काय माझ्या दृष्टिकोनातनं अजून काही चित्रपटांची निवड व्हायला पाहिजे होती। तर 3 तर मी तर म्हणते कमीच आहेत हे जे 3 चित्रपट, पण ऍटलीस्ट 3 तरी चित्रपट त्यांनी इन्क्लूड केले, त्याच्याबद्दल मला निश्चितच आनंद होतोय। पण मला असं वाटतं की आता आपण अल्पसंतुष्ट राहता कामा नये। आपण नेहमीच विषयांच्या बद्दल धाडसी चित्रपट दाखवले, चित्रपटांचा समावेश यामध्ये केला गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे। दरम्यान धन्यवाद निवेदिता ताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।